नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता साई काही संदर्भात शाळेच्या फोनवर बोलत असतो. रमा मॅडमच्या कोणत्या सह्या तरी हव्या असतात, म्हणून आता साई त्यांना सांगतो की हे बघा, तुम्ही एक काम करा, शाळेच्या ग्रुपवर टाका, म्हणजे रमा मॅडम नक्की बघतील. कारण या अगोदर त्या काम बघत नव्हत्या, पण आता मात्र त्यांना लक्ष घालावं लागेल, म्हणून मात्र आता साई ते ग्रुपवर टाकायला सांगतो आणि फोन ठेवतो. तर आता माई विचारतात की काय रे, एक मिनिट, अरे पोट्या, तू विचार करूनच हा निर्णय घेत आहेत ना? नक्की इतक्या अगदी घाईने तो हा निर्णय का घेतोस, का असं करतोस? त्यावरती साई म्हणतो की हे बघ माई, प्लीज, अगं प्लीज, तू विषय हा इतका ताणू नकोस. आणि हे बघ माई, हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नाही, कारण साईने असा काहीतरी आता हे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याबद्दलच तो आता डिस्कस करत आहे. आणि आता मात्र साईला इथून सोडून जायचं आहे. तेव्हा तो माईला म्हणतो की हे बघ, जर मी इथे राहिलो तर मात्र हे सगळं काही माझ्या समोरच असेल आणि मला मात्र त्यांना कधीच विसरता नाही येणार. आणि हे बघ माई, अगं आमची मैत्री आहे ते सगळेच जण समजून घेतील असं नाही. आणि हे बघ, आमच्या वरून मात्र अक्षय आणि रमा या दोघांमध्ये आणखीनच काही गैरसमज व्हायला नकोत. आता साईच्या डोळ्यात पाणी असतं. साईच्या डोळ्यातील पाणी बघून माईंना वाईट वाटतं. माई म्हणतात की अरे का असं होईल, त्यांच्यामध्ये तुझ्यावरून गैरसमज होतील. अरे हे बघ, त्या दोघांचं प्रेम आहे, असं खरंच नाही होणार. आणि तुला तर माहिती आहे री, अरे ती माणसं खरंच तशी नाही बाळा. अक्षय कधीही असा विचार नाही करणार, लक्षात घे. अक्षय आणि रमा सुद्धा इतके चांगले आहेत, तरी सुद्धा तू असा निर्णय का घेतोस? त्यावरती आता साई म्हणतो की हे बघ माई, मला अक्षय आणि रमा या दोघांना कायम एकत्र बघायचं आहे आणि त्या दोघांना मात्र मी नाही विसरू शकत. त्यावरती लगेच आता माई म्हणतात की हो, अरे पोट्या, मला समजतं रे, तू खुश नाही म्हणून. आता साईचा आवाज पूर्णपणे खाली गेलेला आहे आणि तो म्हणतो की हे बघ माई, अगं मी खुश आहे, तू असं का करतेस? आणि खरंच सांगतो की मी खुश आहे. अगं माई, माझ्यावर विश्वास ठेव, मी का खुश नसेल बरं? आणि हे बघ, अगं माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलेलं आहे, मग मी का खुश नसेल? अक्षय रमाचं एकमेकावर इतकं प्रेम आहे आणि ते दोघांचे आता भेटून लग्न सुद्धा होत आहे, दोघे जण एकत्र येत आहे. मग तू सांग माई, अगं मी का खुश नसेल बरं? हे बघ, ते दोघांना जर मी एकत्र नाही म्हणजे बघितलं आणि खरंच मला ईर्ष्या वाटेल आणि खरंच मी स्वतःला नाही थांबू शकणार. त्यावरती आता माई म्हणते की अरे तू का असा विचार करतोस? अरे इतकी वर्ष झाले तू इथं सगळं काही सोडून राहिला, ते पण रमाच्या सोबत. सगळं काही इतकं छान घडलेलं आहे. हे बघ, आपण जर आता येथील नोकरी सोडली आणि पुढे जाऊन आपण काय करणार आहोत? हे बघ, आता काही झाले तरी पुढे काय करायचं याचा विचार तू केलास का? त्यावरती मात्र आता लगेच साई म्हणतो की हो माई, हे बघ, मी सगळा विचार केलेला आहे, अगदी मला काहीतरी नोकरी मिळेलच. आता साई म्हणतो की हे बघ, मी सगळा विचार केलेला आहे, आता मात्र लांब कुठेतरी आता हे सगळं काही अगदी सोडून जायचं आणि खरंच गावाकडे जाऊन आपणाचं सेटल व्हायचं. आणि खरंच मला रमाला तर विसरायचं आहे आणि रमाला अक्षयसोबत खुश बघायचं आहे. हे बघ, मला कोणताही मनामध्ये कोणताही गैरसमज ठेवायचा नाही आणि तू सुद्धा माई मनापासून एकदम अशी मात्र रमाला माफ करून टाक. आणि हे बघ, त्यांनी सुद्धा मनामध्ये काहीच ठेवलं नसेल, त्यांनी तर अगदी खरंच तुम्हाला माई तुला माफ केलं असेल. त्यावरती आता माई म्हणते की हे बघ पोट्या, मला जर रमासारखी सून मिळाली असती तर खरंच माझं भाग्य मी समजलं असतं, परंतु हे बघ, तुला मात्र आता रमापेक्षा खरंच खूप चांगली पोट्टी मिळणार आहे बघ तू. तेव्हा आता साईला हसू येते आणि माईला सुद्धा हसू येते. दोघांच्या डोळ्यात पाणी सुद्धा असते, पण तरी सुद्धा आता स्वतःला खुश होऊन आता हसतात. तेव्हा आता साई पूर्णपणे तुटलेला आहे, पण तरी सुद्धा आता तो म्हणतो की हे बघ माई, कधीही आता हे चांगलं. आणि लगेच तो माईच्या डोक्यावर मांडीवर डोकं ठेवतो आणि खरंच इतका रडत असतो, कारण तो इतका तुटलेला आहे, पूर्णपणे तुटलेला आहे. तो रडत आहे आणि माईच्या अगदी मांडीवर डोकं ठेवून अगदी धडधसा रडतोय, कारण त्याचं खरंच मनापासून रमावर प्रेम होते. पण आता रमा आणि अक्षयला एकत्र आणण्यासाठी तो प्रयत्न करत आहे, ते पण अगदी मनापासून, सर्व काही विसरून. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सगळेजण लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे खूप छान अगदी तयार होतात आणि लग्नासाठी तयारी करत असतात. शशिकांत म्हणतो की अरे बघ ना, हा पट्टा केव्हाचा तयार होतो, आनंद किती उशीर लागतोय रे त्याला. त्यावरती आता आनंद म्हणतो की बाबा हे बघा, थोडासा श्वास घ्या, तो नवरदेव आहे, त्याला तयार होण्यासाठी वेळ तर लागेलच. हे बघा बाबा, तो नवरदेव असल्यामुळे थोडासा वेळ तयार होण्यासाठी घेईलच, त्यामुळे घेऊन द्या, येईलच तो बाहेर.
त्यावरती शशिकांत हसतो आणि म्हणतो की हो हो घेऊन दे घेऊन दे. हे बघा आपला अक्षय किती नशिबान आहे की त्याच्या बायकोशी पुन्हा लग्न करण्याची संधी त्याला मिळते. त्यावरती शशिकांत म्हणतो की हे बघ मी खूप प्रयत्न करून अक्षय आणि रमा या दोघांना एकत्र आणलेलं आहे आणि हे बघ मी तुला सुद्धा शब्द देतो तू आणि जान्हवी सुद्धा लवकरच एकत्र असताल एका छताखाली. त्यावरती आता आनंद नाराज आहे. आनंद म्हणतो की अशक्य आहे हे सगळं काही गोष्टी, कारण गेल्या 7 वर्ष पुलाखालून खूप काही पाणी वाहून गेलेलं आहे. हे बघा ना मी अक्षय आणि जान्हवी रमा आहे, त्यामुळे त्यांच्यासारखं आम्ही खरंच एकत्र नाही येऊ शकत, कारण आमची गोष्ट आहे तर ती पूर्ण विरामाकडे अगदी गेलेली आहे. त्यामुळे आहे त्या गोष्टीमध्ये समान हे समाधान मानलंच पाहिजे. म्हणून आनंद मात्र आहे त्या गोष्टीमध्ये समाधान माणूस स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यावरती शशिकांत विचारतो की अरे तू तिला लग्नासाठी सांगितलं होते का यायला, नक्की ती येणार आहे की नाही. त्यावरती आता आनंद म्हणतो की हे बघा बाबा काय संबंध आहे तिला लग्नाला बोलवण्याचा, आणि हे बघा ती नाही येणार हे मला माहिती आहे. त्यावरती शशिकांत म्हणतो की सॉरी आनंद, हे बघ आता मात्र किती आनंदाचा क्षण आहे आणि ह्या आनंदाच्या क्षणी मात्र इतकी मस्ती करूयात, धमाल करूयात, लग्नाचा एन्जॉय करूयात. तेव्हा आता शशिकांत खुश होतो आणि आनंद सुद्धा, आणि लगेच आता सगळेजण तयारीला लागतात. त्यानंतर आता इकडे रमा तर अगदी ही मस्त नवरीच्या वेशात तयार होते, अगदी छान दिसत असते. सगळा काही शृंगार ती अगदी खुशूत आपल्या अंगावर घालत असते. हातामध्ये बांगड्या वगैरे घालून आता रमा छान तयार होते आणि आपल्या रूपाकडे बघत असते. त्यानंतर इकडे आरवू सुद्धा आता छान अशी तयार झालेली आहे, एकदम सेम टू सेम रमाचा वेश तिने केलेला आहे. रमासारखीच अगदी त्याच कलरची एक म्हणजे सेम टू सेम हुबेहूब एकमेकींसारख्याच तयार होतात. दोघेही आता छान दिसत आहेत आणि तेवढ्यात आरू आता पायऱ्या उतरून खाली येत असते. आता आनंदचं लक्ष आरूकडे जातं आणि आता आनंद म्हणतो की बघा बाबा, आणि आता आजोबा आजोबा करत आता आरू खाली येते. आता खाली आल्यानंतर म्हणते की आजोबा आजोबा बाबा रेडी तयार झाला की नाही. त्यावरती शशिकांत म्हणतो की बघ ना किती वेळ लावतोय, आणि आता मात्र शशिकांत आरूकडे बघतो आणि खूप खुश होत तिची गंमत करतो. हो हो. तर आनंद म्हणतो की बाकी काही म्हणा बाबा, पण आता ही मात्र तुमची नाच शोभते. आता मात्र शशिकांत म्हणतो की खरंच काय दिसते एकदम अशी पेशवाई. त्यावरती आरू आता थँक्यू थँक्यू असं म्हणते आणि खुश होऊन हसते. त्यावरती आता शशिकांत विचारतो की तुझी आई तयार झाली का. आरू म्हणते की मी आणि आईने मात्र आज अगदी सेम टू सेम अगदी साडी वगैरे घातलेली आहे, अगदी पेशवाई पद्धतीची. आई सुद्धा माझ्यासारखी सेम टू सेम आणि मी सुद्धा तिच्यासारखीच. आणि आई मात्र तयार होऊन प्रॅक्टिस करत आहे. ते काय म्हणतात ना उखाणा उखाणा. तर शशिकांत म्हणतो की हो हो उखाणा उखाणा. तो उखाण्याची प्रॅक्टिस करते का. तर आरू म्हणते की हो हो तेच ते. आता शशिकांत म्हणतो की अगं मग आपल्याला रमापेक्षा अगदी बेस्ट असा उखाणा अक्षयला तयार करून दिला पाहिजे. मग तू एक काम कर आनंद, तू तुझा फोन आरूकडे दे बरं. हे बघ आरोही तू एक काम करायचं, फोन घ्यायचा आणि वर रमाजवळ जायचं आणि आम्ही तुला फोन करू तेव्हा तू आमचा फोन उचलायचा. ती काय उखाणा घेते, कोणत्या उखाण्याची प्रॅक्टिस करत आहे, तर ती प्रॅक्टिस तू आम्हाला ऐकवायची, पण हे सर्व कुणाला न सांगता करायचं. आनंद हसत असतो. त्यावरती आरोही म्हणते की बरं ठीक आहे आजोबा चालेल. शशिकांत तिला खुश होत जा जा करतो. आरोही लगेच आता रमाकडे रूम मध्ये येते. शशिकांत जाताना तिला म्हणतो की मी फोन करतो तो फोन उचल. तर आरू म्हणते की हो हो उचलते आणि आता ती रूम मध्ये गेलेली आहे. त्यानंतर आता इकडे तारा, मयुरी आणि पार्वती आजी, माई ह्या सगळेजणी मात्र आता रमाला तयार करत असतात. रमा खरंच खूप छान दिसत आहे आणि आरशामध्ये बघत आहे. आता मयुरी म्हणते की खरंच अगदी गोड दिसतेस, खूपच छान. त्यावरती आता पार्वती म्हणते की अगं पण तुम्ही तुला इतकं सगळं काही लावलेलं आहे, एक काम करा थोडीशी टिक लावा, तिला दृष्ट व्हायला नकोय. आणि संध्याबाई करा तुम्ही टिक लावा बरं तिला. तर आता माई लगेच आपल्या डोळ्यातील थोडंसं काजळ काढते आणि रमाला लावते आणि तिची दृष्ट काढते. तर रमा आता खुश होते. त्यानंतर आता मयुरी म्हणते की रमा मी तुला एक उखाणा सांगते, तो उखाणा तू घे. आणि आता मयुरी तिला उखाणा सांगते आणि कसं वाटलं असं विचारते. तर रमाला हसू येते. त्यावरती आता पार्वतीजी म्हणते की मयुरी हा कसला उखाणा आहेस का असा. हे बघ मी तिला एक छान असा उखाणा सांगते. तेव्हा आता पार्वतीची म्हणते की असा उखाणा घ्यायचा, हंड्यावर हंडा हंड्यावर हंडा हंड्यावर हंडे ठेवले 7. त्यावरती आता मयुरी लगेच म्हणते की आजी कसलंही जुनं पुराणं आहेस ग, बघ माझा उखाणा उत्तम आहे. तेव्हा आता तारा सगळ्यांना म्हणते की थांबा मी सर्च करते आणि तिने मोबाईल मध्ये आता एक उखाणा काढलेला आहे आणि म्हणते की हे बघा हा उखाणा छान आहे. तेव्हा आता जो ताराने उखाणा सांगितलेला आहे तर आता मयुरी म्हणते की आला कुठला पबजी.
हा उखाणा आहे का असं पार्वती आजी सुद्धा म्हणते. रमा मात्र आता हसत असते आणि आता उखाण्याबद्दल आता सगळ्यामध्ये चर्चा सुरू असते. आणि तेवढ्यात तेथे आरोही गुपचुपच येते आणि शशिकांत आता तिला फोन करत आहे. आता आरोही त्यांच्या मागून येते आणि शशिकांतला हळूच विचारते की हॅलो, ऐकतात ना तुम्ही? तर शशिकांत म्हणतो की हो हो ऐकतो आणि ऐका असे बोलून ती मात्र आता रमाच्या शेजारी तेथे बसते आणि रमाला अगदी खुणावत म्हणते की खरंच खूपच छान दिसते. रमा सुद्धा तिच्याकडे बघून हसते. हातात मोबाईल तसाच आता सुरू असतो. शशिकांत आणि आनंद हे सर्व बोलणं ऐकत असतात. तेव्हा आता आरोही त्यांना परत हळूच म्हणते की हॅलो, उखाणा ऐका आणि बाबाला सुद्धा यापेक्षा छान असा उखाणा अगदी सांगा. आता सगळेजण तिला उखाणा सांगत असतात आणि आनंद म्हणतो की बघा बाबा, किती वाईट उखाणे घेतात होते सगळेजण. ह्या मयुरीने सुद्धा याच्या म्हणजे तिच्या लग्नामध्ये छान असा उखाणा घेतलेला नव्हता आणि काय उखाणे सांगतात ते रमाला, त्यावरती आता अक्षय म्हणजे तयारच होत असतो. शशिकांत म्हणतो की यापेक्षाही सुद्धा मी अगदी बेस्ट असा उखाणा अक्षयला सांगतो. काय यांचे हे उखाणे. आता ते उखाणे ऐकून या दोघांना सुद्धा आता ते एकही उखाणा आवडत नाही. तेव्हा लगेच आता इकडे आतमध्ये चर्चा सुरू असते आणि उखाणाबद्दलच आता डिस्कस सुरू होत आहे. आता प्रत्येक जण एक उखाणा सांगत आहे आणि प्रत्येक जण एकेकीचा उखाणा अगदी सारखा नाही, चांगला नाही असं म्हणत असतात. आता रमा शांतपणे सगळ्यांचं सगळं काही ऐकून घेते. त्या सगळ्यामध्ये आता इतका आरडा ओरड होतो. आता रमा सगळ्यांना म्हणते की एक मिनिट सगळ्यांनी बास करा, आता शांत व्हा जरा, मी ऑलरेडी उखाणा पाठ केलेला आहे. तेव्हा आता सगळ्याजणी आश्चर्याने रमाकडे बघत असतात. तेव्हा आता आरोहीला असं वाटतं की आता आई मात्र उखाणा भरून दाखवेल, म्हणून ते शशिकांतला हळूच म्हणते की ऐका बरं का, उखाणा आता ऐका, आई उखाणा घेणार आहे. आणि तेवढ्यात रमा म्हणते की हे बघा, आता मी उखाणा नाही घेणार, मी डायरेक्ट लग्नाच्या वेळेस तो उखाणा घेणार आहे, मी तयारी करून ठेवलेली आहे सगळ्याची. आता शशिकांत आणि आनंद हे सर्व ऐकतात आणि दोघे एकमेकांकडे बघतात. त्यावरती मयुरी विचारते की अगं पण आम्हाला सांग. आता लगेच रमा म्हणते की नाही, मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण आता जर मी उखाणा सांगितला तर आता बाबा ऐकतील, म्हणून आरोहीच्या हातातील मोबाईल घेते आणि शशिकांत बाबांचा फोन चालू आहे हे मात्र रमाने ओळखलेलं आहे. आरोही आता किंचाळून ओरडत असते. आता शशिकांत आणि आनंद ऐकतात हे रमाने ओळखलेलं असतं आणि जर मात्र माझा उखाणा त्यांनी ऐकला तर माझ्यापेक्षा चांगला उखाणा मात्र ते अक्षयला सांगतील, हो की नाही बाबा, असं ती फोनवरच आता बाबांना विचारते. शशिकांत आता लगेच अगदी कावराबावरा होतो, कारण त्यांची चोरी पकडली गेलेली आहे. तेव्हा आता पार्वती आजी सुद्धा म्हणते की काय रे शशिकांत, काय ऐकतोस? शशिकांत आता हसतोय. आता पार्वती आजी म्हणते की ही आरोही आहे ना एक नंबरची आजोबाची चमची आहे, चमची. दोघांचं सतत काही ना काही सुरू असतं. वरती आरोही म्हणते की नाही अगं, हे बघ आजी, मी चिटिंग वगैरे नाही करत. आता पार्वती आजी म्हणते की काय करत नाही चिटिंग वगैरे? चीटर आहे ती, एक नंबरची चीटर आहे. आता मात्र लगेच तारा म्हणते की चीटर का? पार्वती आजी म्हणते की हो चीटर. सगळेजणी आता आरोहीची गंमत करत असतात. तर आरोही म्हणते की बरं ठीक आहे, बघतेच आता मी यांच्याकडे. त्यानंतर आता आनंद आणि शशिकांत फोन कट करतात आणि हसत असतात. तेवढ्यात आरोही आता खाली येते. आता शशिकांतला म्हणते की सॉरी आजोबा, आई म्हणाली की लग्नाच्याच दिवशी मी तो उखाणा म्हणेल. त्यावरती शशिकांत म्हणतो की हे बघ, आपण मात्र तुझ्या बाबाला बेस्ट असा उखाणा तयार करून देऊ. तेवढ्यात अक्षय सुद्धा आता तयार होऊन खाली येतो आणि सगळ्यांच्या समोर उभा राहत म्हणतो अक्षय असणार तर सगळं काही बेस्टच होणार. अक्षयने सुद्धा आता पेशवाई पद्धतीचा आता हा लुक केलेला आहे. अगदी सगळे काही रमा, अक्षय आणि आरोही हे तिघेही आता एकमेकांच्या अगदी सेम टू सेम अगदी तयार होत आहे. आता आरोही म्हणते की वाव बाबा, खरंच तू किती छान दिसतोय खरंच. शशिकांत म्हणतो की वा अक्षय, वा खूपच छान. अक्षय खुश होत आरोहीला टाळी देतो. आता आरोही खूप खुश होते. त्याला खुश होत विचारते की तू सुद्धा आमच्यासोबत ट्विनिंग केलेली आहे का? त्यावरती अक्षय स्वतःकडे बघतो आणि म्हणतो की हो, मी सुद्धा तुमच्यासोबत ट्विनिंग केलेलं आहे. आरोहीला खूपच हसायला येतं. आरोही खूप छान हसत आहे आणि अक्षयला सुद्धा आता हसू येते. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की चला लवकर, आता उशीर होतोय. अक्षय म्हणतो की काय, हे असं जायचं का आपण? त्यावरती आता शशिकांत म्हणतो की अरे लग्न तर इकडे आहे, मग अजून कुठे जायचं आहे आपल्याला? त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं बाबा, कळतं का तुम्हाला काही, माझं लग्न आहे, मग माझी चांगली बिरात नको का? तेव्हा आता शशिकांत, आनंद हे सगळेजण खूप हसतात. आनंद म्हणतो की ठीक आहे बाबा, धूमधडाक्यात वरात झालीच पाहिजे. आता शशिकांत म्हणतो की अरे हे बघा, तुम्ही मात्र वरात घेऊन या, तोपर्यंत ही सगळी काही तयारी बघतो अगदी काय राहिलेलं आहे काय नाही, आणि लवकरात लवकर सुरू करावं लागेल सगळं काही, लवकरात लवकर या तुम्ही सुद्धा. शशिकांत आता बाहेर काय सुरू आहे ते बघायला जातो. आता
आनंद आणि अक्षय तेथेच असतात. अक्षय म्हणतो की चला तर. आनंद मात्र जोरात ओरडतो की अरे वाजवा तर, नवरदेव आलेला आहे. आता मात्र मयुरी, तारा आणि राणी ह्या खिडकीतून पाहत असतात आणि आता मयुरी खुश होत म्हणते की चला, अक्षयची वरात आलेली आहे दाराशी, चला निघा निघा, आपण काय करतो इथे. म्हणून आता सगळेजण एका आवाजात तेथे एकमेकींशी बोलतात आणि अगदी खुश होत बाहेर जातात. आता रमा लगेच उठते आणि खिडकीजवळ येऊन बाहेर डोकावून बघत असते. आता माई तिला म्हणतात की अगं बघ ना, किती अधीर झालेली आहे, चल बाहेर लवकरात लवकर. रमा म्हणते की हो हो ठीक आहे. पार्वती आजी खुश होत रमाकडेच पाहत असते. रमा काहीतरी डोकावून आता खिडकीतून बघत असते आणि आता रमा मात्र सीमाईला शोधत असते. आता पार्वती आजीला ती विचारते की सीमाई कुठे आहेत, त्या दिसत नाहीत. पार्वती आजी आणि माई ह्या दोघींचा चेहरा पडतो. त्या दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि रमाकडे बघत असतात. रमाला काही कळत नसतं की नक्की सीमाई कुठे गेल्यात. नंतर आता रमा ही अगदी सीमाईची वाट पाहत असते आणि रूममध्ये मात्र सीमाजवळ सगळा काही शृंगार पडलेला आहे. सीमा अजूनपर्यंत काही तयार झालेली नाही. तेवढ्यात रमा मात्र आता तयार होऊन सीमाईच्या रूममध्ये येते. सीमा आता रमाकडे पाहत असते. रमाने डोक्याला आता मंडोळ्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि तयार होऊन ती सीमाकडे येते. सीमासमोर उभी राहते तर सीमा मात्र आता रमाला बघून खूप खुश होते आणि अगदी डोळ्यातून आनंद अश्रू येतात. आता सीमा तिला म्हणते की खूप छान दिसते आणि रमा तू इथे काय करतेस, तू जा बरं, बाहेर जा, सगळेजण तुझी वाट बघत आहेत. तेव्हा आता रमाचा चेहरा पडलेला आहे. रमा काही सीमाचं ऐकत नसते. सीमाच्या डोळ्यात आता पाणी असतं आणि ती रमाला म्हणते की हे बघ, तू जर बाहेर लवकर गेली नाही तर मुहूर्त टळून जाईल. आणि रमा मुहूर्त टळायला नकोय. त्यावरती रमा म्हणते की आई मी एकटी नाही जाणार. त्यावरती सीमा विचारते की म्हणजे काय, तर रमा म्हणते की मला तेथे माझ्या आई बरोबरच जायचं. त्यावरती आता सीमा कावरी बावरी होते आणि रमाला म्हणते की मी बाहेर नाही येऊ शकत. हे बघ, तू तर मला समजू शकते, त्यामुळे प्लीज तू मला समजून घे. त्यावरती आता रमा म्हणते की हो, मला माहिती आहे की तुम्ही का बाहेर येत नाहीत म्हणून. सीमा म्हणते की हे बघ रमा, मला भीती वाटते, कारण 7 वर्ष मी अंधारात होते आणि आता कुठे मी प्रकाशात येण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे बघ रमा, तुम्हाला वाटत असेल की मी बरी झाले म्हणून. हे बघ रमा, अगं मला कळतं ना, मी पूर्णपणे बरी नाही झालेले. आणि हे बघ रमा, अगं ऐक, कारण आज तुझ्या आनंदाचा दिवस आहे आणि त्यात मी काहीतरी असा घोळ घालायला नकोय. हे बघ, मी बाहेर आल्यानंतर काहीतरी विचित्र वागेल, कारण माझ्या मनावर माझा ताबा नाही ग. आणि हे बघ, मला तुझ्या आनंदाला विरजन नाही लावायचं, त्यामुळे मी तुझ्या आनंदाच्या क्षणी बाहेर नाही येऊ शकत. नाही बाळा, प्लीज, मी बाहेर नाही येऊ शकत. आणि हे पाप मात्र मी माझ्या माती नाही घेऊ शकत. त्यावरती आता हे सगळं काही रमा ऐकून घेते आणि म्हणते की आई, कसलं पाप, कशाबद्दल बोलतात तुम्ही. रमा मात्र आता स्पष्ट लगेच आईच्या समोर बसते, म्हणजे सीमाच्या समोर खुर्चीवर. आणि आई, तुम्ही काय बोलतात, बघा ना माझ्याकडे. जेव्हा मी पहिल्यांदा सून म्हणून घरामध्ये आले होते तेव्हा सुद्धा आता माझ्याशी हे नीट वागत नव्हते. तेव्हा घरात मला कोणी स्वीकारलं नव्हतं, तर माझ्यासोबत कोण होतं. त्यावेळेस तुम्ही माझ्या सोबत होतात आणि मला आधार दिलेला होता. तुम्हीच मला सावरलं होतं. हे बघा आई, मी तुमच्या मैत्रिणीची मुलगी होते, पण तरी सुद्धा मी या घरात आल्यानंतर मला आईची माया दिली होती. आणि आता मात्र तुम्हीच म्हणालात की हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे. हा दिवस मात्र तुमच्याशिवाय आई कसा पूर्ण होईल बरं. आणि हे बघा आई, मला आज सुद्धा तुमची साथ हवी आहे. त्यावरती आता सीमा म्हणते की हे बघ रमा, मला सगळं काही कळतं, पण जरा समजून घे बरं. रमा म्हणते की आई, मी काही ऐकून घेणार नाही, तुम्ही प्लीज माझ्यासोबत खाली चला. आता रमा ऐकायला तयारच नसते. सीमा तर तयारच होत नाही, परंतु आता काही करून रमा तिला शेवटी तयार व्हायला सांगते. ती रमाला हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करते की रमा, हे बघ, तेव्हाची सीमा वेगळी होती, आताची सीमा वेगळी आहे. बघ, आता मात्र मी पूर्णपणे थकलेले आहे. त्यावरती आता रमा म्हणते की आई, माणूस शरीराने थकतो, मनाने नाही. आणि आई, हे लग्न फक्त माझ्यासाठी किंवा यांच्यासाठी नाही, लग्न आपल्या अख्ख्या कुटुंबासाठी आहे, लक्षात घ्या. आपल्या या विखुरलेल्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी हे लग्न आहे. आणि हे बघा आई, तुम्ही या घराच्या लक्ष्मी आहात आणि आजच्या दिवशी मात्र ही लक्ष्मी घरात एका कोपऱ्यात बसून रडत असेल, त्याला काय अर्थ आहे बरं. त्यावरती सीमाचे डोळे भरून येतात आणि त्या रमाला म्हणतात की हे बघ, तू जे काही बोलते ना रमा, ते सगळं काही मला कळतं, खरंच कळतं, पण प्लीज रमा, मी हात जोडून विनंती करते, खरंच असा हट्टीपणा करू नकोस. त्यावरती आता रमा म्हणते की आई, हट्ट नाही तर अधिकार आहे माझा. आणि हे बघा आई, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. त्यावरती आता सीमा म्हणते की हो, स्वतःपेक्षा खूप जास्त विश्वास आहे तुझ्यावर. तेव्हा आता रमा विचारते की मग आई, तुम्ही का इतकं घाबरतात, कसली अशी भीती तुमच्या मनामध्ये आहे म्हणून तुम्ही बाहेर येण्यासाठी घाबरतात. आणि आई, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा आता सीमाला आनंद होतो. सीमाचे डोळे भरून येऊन आता सीमा म्हणते की असे लेक मात्र सगळ्यांना मिळो आणि मी देवाकडे कायम प्रार्थना करेल की माझ्या लेकीचा संसार, माझ्या लेकीचं हे आयुष्य, त्याला मात्र कुणाची दृष्ट लागायला नकोय. त्यावरती आता रमा म्हणते की आई, तुमचं प्रेम आमच्या पाठीशी असताना आम्हाला कुणाची दृष्ट लागेल त्याची हिंमतच नाही होणार. आता रमा खुश होऊन आईकडे बघून हसते आणि सीमा बाहेर यायला तयार होते. तेव्हा मित्रांनो,
हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय या दोघांचं लग्न पार पडतं आणि मंगळसूत्र घालण्याची वेळ येते. तर अक्षय ते रमाक्षय नावाचं मंगळसूत्र मात्र हातामध्ये घेतो आणि रमाला म्हणतो की रमा, हेच ते रमाक्षय नावाचं मंगळसूत्र. ही गाठ मात्र आता आपल्यातली दुराव्याची एक आठवण आहे. त्यावरती रमा म्हणते की हे बघा, असं म्हणतात की मंगळसूत्राला गाठ ही नसावी. कायम मात्र आपल्याला ही गाठ अगदी आठवण देत राहील. यापुढे आता कधीही आपल्याला वेगळं नाही व्हायचं आणि आपण कायम एकत्र राहायचं. तेव्हा आता अक्षय मात्र रमाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. सगळेजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर गुरुजी मात्र आता त्यांना 7 फेरे घ्यायला लावतात. आता 7 वचनं सुद्धा पूर्ण झाली, त्यामुळे विवाह संपन्न झालेला आहे असे जेव्हा आता गुरुजी म्हणतात तर अक्षय रमा अगदी खुश होतात. त्यावरती मात्र आता लगेच अक्षय म्हणतो की हे बघा गुरुजी, थांबा, ही 7 वचनं आहे तर ती जगासाठी असेल, परंतु आमच्यासाठी मात्र काही 8वं वचन आहे. म्हणून तो आरवीला जवळ घेतो आणि हे वचन आमच्या मुलीसाठी असं म्हणतो. आणि या अगोदर मात्र कुठलाही निर्णय घेण्या अगोदर आम्ही मात्र आमच्या मुलीचा विचार करू आणि आता मात्र आमचं सुख तिच्यात दडलेलं आहे. त्यावरती रमा म्हणते की आता माझं सुद्धा वचन असं असेल, पुढे अक्षय, मी तुमची पत्नी म्हणून नाही तर तुमच्या दोघांची सावली बनून कायम मी तुमच्या सोबत असेल. म्हणून रमा अक्षय एकमेकांच्या मिठीत येतात आणि आरोही त्यांच्यात अगदी खुश असते. सगळेजण आता त्यांच्या अंगावर अक्षता फेकतात आणि खुश होऊन हसतात, टाळ्या वाजवतात. तर आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.